जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यामधील 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक आजपासून बेमुदत संपावरती जात आहेत। त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आमचा हा लढा आनंदाने नाही तर शासनाच्या उदासीनतेमुळे असल्याचा आरोप करण्यात आलाय। शासन केवळ आश्वासनं देत आहे, कृती करत नाही। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे घेणार नाही असा इशारा कर्मचारी संघटनांनी घेतलाय। दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महसूल प्रशासन या संपामध्ये सहभागी होणार आहे। आणि कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात। जुनी पेन्शन योजना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करा अशी पहिली मागणी आहे। तर दुसरे निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याची मागणी आहे। देशामधील 26 राज्यांप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील निवृत्तीचं वय हे 60 वर्ष करावं अशी मागणी करण्यात येते। तर रिक्त पद भरणं यासंबंधीची मागणी आहे। प्रशासनामध्ये 35% पदं ही रिक्त आहेत आणि ही पदं तातडीने भरावीत अशी मागणी आहे। कॅशलेस विमा योजना केरळच्या धर्तीवरती कर्मचाऱ्यांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतची कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करा अशी देखील मागणी करण्यात येते। आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आजपासून शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि अनेक कर्मचारी जे शासनासोबत संलग्न आहेत ते बेमुदत संपावर जाणार आहेत। अनेक मागण्यांचा मुद्दा आहे। त्याच विशेष बाब म्हणजे की जुनी पेन्शनचा मुद्दा पण प्रकर्त्याने समोर येताना पाहायला मिळते। महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेची सुद्धा यांना पाठिंबा दर्शनाला आपल्यासोबत पठाण सर आहेत। सर, तुमचं नाव, तुमची संघटना आणि तुमचा पाठिंबा काय सांगा। इच्छा नसतानाही आम्हाला संपाची भूमिका घ्यावी लागली आणि आमच्या राज्य कर्मचारी महासंघ आणि मध्यवर्ती संघटना मिळून महाराष्ट्रामध्ये 17 लाख कर्मचारी एकत्रपणाने आम्ही नोटीस दिली माननीय काटकर साहेबांनी आणि आजपासून आम्ही संपात जातोय। आणि एकच विनंती आहे शासनाला की लवकर आमचा संप आणि आमच्या जे मागण्या, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे 82 प्रमाणे आम्हाला पेन्शन मिळाले पाहिजे। म्हणजे अद्याप त्याच्यावर काही कारवाई होत नाही। तर आमचा पहिला विषय पेन्शनचा 82 प्रमाणे, दुसरा विषय वर्ग 4चा आहे का महाराष्ट्रामध्ये रिक्त पदे भरतच नाही। कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ठेका पद्धत आहे, शासनाने ते ठेका पद्धत बंद करावी आणि सरळ सेवेने वर्ग 4ची भरती करावी अशी आमची तळमळीची विनंती आहे। आणि शासनाने लवकर निर्णय घेऊन आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो। जर कर्मचारी संपात सामील झाले तर त्यांच्यावर कारवाईचा एक टांगती तलवार असणार आहे। सर, आमचं ह्या संघटनेला 64 वर्ष झालेले आहेत। रग कर्णिक आमचे दैवत आहे, आमचे नेते आहेत। आणि आम्हाला माहिती आहे की प्रशासन नेहमी जेव्हा संपाची भूमिका आली तर नेहमी काही परिपत्र काढणे, धमकी देणे, कामावर गेले तर तुम्हाला काढून टाकू, तुम्ही नवीन लागलात, असं काहीच होत नाही। आणि कोणताही कर्मचाऱ्यांनी अशा धमकीला बळी पडू नये। आजपासून आमचा बेमुदत संप आहे आणि ते कंटिन्यू चालेल। आणि लवकर शासनाने एक विनंती आहे, लवकर मिटावं। आणि जे कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ज्या लोकांना त्रास होणार आहे तर मी त्यांची क्षमा मागतो। याला जबाबदार आम्ही नाही, माननीय आमचं शासन आहे। शासन नेमकी काय चर्चा करणार, त्यांच्या मागण्या मान्य केल्या जाणार का हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।